हॅलो स्टुडंट्स, आपण आता सिमिलॅरिटी मधला नेक्स्ट थेरम पाहणार आहोत. थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. फार महत्त्वाचा थेरम आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. याआधी आपण ज्यावेळी आपण या चॅप्टरला सुरुवात केली तेव्हा आपण तीन प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या आणि त्या तीन प्रॉपर्टीज ज्या अशा होत्या त्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी अशी होती, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. ही त्यातली पहिली प्रॉपर्टी होती. मग सेकंड प्रॉपर्टी, सपोज बेसेस आर इक्वल then the ratio of areas of two triangles is equal to ratio of corresponding heights. म्हणजेच a1 if bases are same a1 upon a2 हा रेशो h1 upon h2 इतका होता. and last property होती when heights are same, when heights of two triangles are same, then the ratio of their areas means a1 upon a2 is equal to the ratio of corresponding bases म्हणजेच b1 upon b2. या तीन प्रॉपर्टीज मध्ये ट्रायंगल्स सिमिलर होते किंवा नव्हते हे आपल्याला काहीही माहिती नव्हतं. असले तरी चालतात, नसले तरी चालतात. पण आता या थेरम मध्ये when two triangles are similar, when two triangles स्टेटमेंट कसं आहे बघा, when two triangles are similar, the ratio of their areas, here triangle ABC and triangle PQR are similar, then the ratio of their areas is equal to the ratio म्हणजे division म्हणजेच upon ratio of areas of two similar triangles, शब्द बघा, two similar triangles is equal to ratio of squares of corresponding sides is equal to ratio of squares of corresponding sides is equal to ratio of squares of corresponding sides. याला म्हणायचं थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. आता त्याचं टेक्स्टबुक मधलं आपण स्टेटमेंट पहिले बघूया. पेज नंबर 23 बघा, पेज नंबर 23. टेक्स्टबुक शक्यतो समोर ठेवत जा. थेरम when two triangles are similar, when two triangles तिथलं स्टेटमेंट वाचतो मी, when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of the squares of corresponding sides. मी म्हटलं रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. मग करस्पॉन्डिंग साइड्स मध्ये तुम्हाला हवी ती एक पेअर वापरता येते. ते प्रॉब्लेम सोडवताना कसं वापरायचं आपण बघूया. पहिल्यांदा हा आपल्याला थेरम प्रूव्ह करायचा. टेक्स्टबुक मधलं जे गिवन टू प्रूव्ह आहे ते फक्त आहे तसं बघून लिहून घ्यायचं. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल PQR आणि AD परपेंडिक्युलर BC, PS परपेंडिक्युलर QR हा गिवन पार्ट आहे. टू प्रूव्ह इथं लिहिलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इक्वल्स BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल्स AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. हे टू प्रूव्ह. आता टेक्स्टबुक मधला जो प्रूफ दिलाय तुम्हाला तो फार शॉर्ट मध्ये दिलाय, तो फारसा लवकर समजत नाही. मग त्याला मी थोडासा मोठा करतो, पण लवकर समजेल. जरी थोडासा मोठा असला तरी तुम्हाला निश्चित हा प्रूफ लवकर समजेल. ओके, आता आपण याचा प्रूफ पाहणार आहोत. लक्षात बघा, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR गिवन. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे तुम्हाला ऑलरेडी गिवन मध्ये दिलेलं आहे. ओके, त्यानंतर काही परपेंडिक्युलर्स दिलेले आहेत. AD परपेंडिक्युलर BC and PS परपेंडिक्युलर QR. याला देखील काय म्हणाल तुम्ही गिवन. आता यातली काही ज्या महत्त्वाच्या स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला इथं रेड पेन लिहून देतोय. तशाच तुम्ही नोटबुक मध्ये लिहून ठेवायच्या. एक्झाम मध्ये मात्र तसं रेड पेन मध्ये वापरायचं नाही. बघा, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ना, मग हा ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR जर सिमिलर असेल तर यातला अँगल B आणि यातला अँगल Q काय असलं पाहिजे, कॉन्ग्रुएंट असलं. किंवा C आणि R कुठली तर एक पेअर घ्या. ठीक आहे, देयरफॉर अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. इक्वेशन 1. Also, when two triangles are similar,
their corresponding sides are in proportion, म्हणजेच AB upon PQ, AB upon PQ is equal to BC upon QR is equal to AC upon PR. इक्वेशन 2. आता नेक्स्ट स्टेप साठी मी तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल देतो. हे बघा, 1/2 आणि 2/4 हे दोन्ही रेशोज इक्वल आहेत का चेक करा. काही नाही, नुसते क्रॉस केलं तरी तुम्हाला कळतं रेशोज इक्वल आहेत की नाही. 4 1 4, 2 2 4 इक्वल आहेत. आता मी याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर करतो. 1/2 चा स्क्वेअर 1/4 आणि 2/4 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आणि 4 चा स्क्वेअर 16. परत बघा, हे त्यांचे स्क्वेअर केल्यानंतर हे रेशो इक्वल आहेत की नाही चेक करा. 16 1 16, 4 4 16. म्हणजे स्क्वेअर जरी केले तरी तुमचे रेशोज काय येतात, त्यातली इक्वॅलिटी बदलत नाही, त्यातली इक्वॅलिटी चेंज होत नाही, ते इक्वलच राहतात. हे यातनं तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळं याच्या पुढची स्टेप देअरफॉर बघा, ओ ही पण स्टेप महत्वाची. देअरफॉर AB square upon PQ square is equal to BC square upon QR square is equal to AC square upon PR square. याला इक्वेशन 3 दिली. इथे जर तुम्हाला या स्टेपला करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हे रिझन देता आलं असतं. हा पार्ट आहे तो यातला सगळ्यात महत्वाचा. जस्ट 2 triangles are similar, therefore corresponding sides are in proportion, corresponding angles are congruent. बस एवढं लिहिलं आहे. गिव्हनचा पार्ट आहे. आता हे जे या साइडचा जो ट्रायंगल आहे, लेफ्ट साइडचा आणि लेफ्ट साइडचा, हे दोन ट्रायंगल्स देखील तुम्हाला AA टेस्टनं सिमिलर दाखवता येतात. बघा, ट्रायंगल ABD in triangle ABD and triangle PQS in triangle ABD and triangle PQS. बघा, angle B congruent angle Q, angle B congruent angle Q from equation 1. Angle ADB congruent angle PSQ, angle ADB congruent angle PSQ, reason each 90 degree. वरती इथं perpendicular mention केले. Therefore these two triangles are similar by AA test. Therefore triangle ABD similar triangle PQS by AA test of similarity. आता दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स प्रपोर्शन मध्ये असणार. Therefore AB upon PQ is equal to त्या अल्टिट्यूड कडे बघा, आता त्याचा वापर कसा करणार, इक्वल्स AD upon PS equals AD upon PS. Corresponding sides of similar triangles. Equation 4. AB upon PQ equals AD upon PS. Equation 4. आता मी काय सांगतो ते लक्षात ठेवा. इक्वेशन 2 कडे बघा आणि इक्वेशन 4 कडे बघा. या AB upon PQ ला हे दोन रेशोज इक्वल आहेत. त्याच AB upon PQ ला आणखी एक रेशो इक्वल आहे, AD upon PS आणखी एक रेशो इक्वल आहे. म्हणजे AB upon PQ ला हे दोन आणि हा तिसरा असे रेशोज इक्वल असले पाहिजेत. आता फ्रॉम 3 and 4 मी स्टेप लिहिणार आहे. फ्रॉम 3 and 4, फ्रॉम इक्वेशन्स 3 and 4, फ्रॉम इक्वेशन्स 3 and 4 पुन्हा स्टेप बघा.
AB अपॉन PQ ला हे दोन रेशोज इक्वल आहेत. त्याच AB अपॉन PQ ला AD अपॉन PS इक्वल आहे. म्हणजे AB अपॉन PQ ला हे दोन आणि हा रेशो इक्वल असला पाहिजे. ही स्टेप मी इथे लिहितोय खाली. फ्रॉम 3 and 4 बघा. AB upon PQ is equal to BC upon QR. BC upon QR is equal to AC upon PR. AC upon PR is equal to AD upon PS. Is equal to AD upon PS. त्याला इक्वेशन किती देणार मी 5. या स्टेप्स टेक्स्टबुक मध्ये नाही आहेत म्हणून हा प्रॉब्लेम तुम्हाला थिअरम टेक्स्टबुकचा कळत नाही. काय काय केलं इथपर्यंत लक्षात आलं का बघा. फार सोपं आहे बघा. दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. म्हणजे त्यांचे स्क्वेअर्स पण इक्वल असले पाहिजेत. लेफ्ट साइडचे दोन ट्रायंगल मी सिमिलर दाखवले. लेफ्ट साइडचे बाय ए टेस्ट सिमिलर आहे. मग त्यामध्ये AB अपॉन PQ हा रेशो त्या अल्टिट्यूड्स हाइट्स ना इक्वल असला पाहिजे AD अपॉन PS. आणि याच्यावरून आणि याच्यावरून आपण ही स्टेप मिळवली आणि इक्वेशन 5 मिळवली. इथपर्यंतचा भाग समजला का बघा. नाव नेक्स्ट स्टेप कंटिन्यू करू. आता आपण फर्स्ट प्रॉपर्टी वापरायची जी पूर्वी आपण हा चॅप्टर सुरू करताना वापरली होती ती फर्स्ट प्रॉपर्टी. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असतो. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो कसा असतो व्हेन बेसिस हाइट्स ऑल आर डिफरंट. त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग बेस आणि हाइट यांच्या प्रॉडक्ट एवढा असतो. ओके. नाव त्याच्या खाली कंटिन्यू करायचं तुम्हाला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू सांगा प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेस अँड हाइट. सांगा बेस काय आहे त्याचा BC इंटू हाइट काय सांगा त्याची AD. त्या ट्रायंगलचा बेस काय सांगा QR इंटू हाइट काय सांगा त्याची PS. हे तुम्हाला कळण्यासाठी मी इथं प्रॉपर्टी 1 असं लिहितो. प्रॉपर्टी 1 म्हणजे आपण ज्यावेळी हा चॅप्टर सुरू केला तेव्हा 3 प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. त्यातली फर्स्ट प्रॉपर्टी. ओके. आता मी फक्त ह्याला कशा फॉर्म मध्ये लिहितो बघा. BC अपॉन QR इंटू AD अपॉन PS. बस रेशो फक्त मी थोडासा सेपरेट केला. AD अपॉन PS सेम पार्ट. आता मला सांगा या AD अपॉन PS ला कोण कोण इक्वल आहे इथं बघा. त्या AD अपॉन PS ला AB अपॉन PQ इक्वल आहे. BC अपॉन QR इक्वल आहे. BC अपॉन QR AC अपॉन PR पण इक्वल आहे. पण मी त्या AD अपॉन PS ला काय रिप्लेस करतो बघा मी त्याला तर BC अपॉन QR त्याला रिप्लेस करतो. त्या AD अपॉन PS ला काय रिप्लेस करतो मी BC अपॉन QR. हे इथले BC अपॉन QR ऍज इट इज इंटू त्या AD अपॉन PS ला रिप्लेस करणार आहे मी. कशाने रिप्लेस करणार आहे बघा तर ते इथं बघायचं BC अपॉन QR मी इथं रिप्लेस करणार आहे. कुठून आणलं फ्रॉम इक्वेशन 5. फ्रॉम इक्वेशन 5. नेक्स्ट LHS चा पार्ट आहे तसा लिहून घेतोय. काय बघा LHS चा पार्ट मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू सांगा हा प्रोडक्ट BC इंटू BC BC स्क्वेअर QR इंटू QR स्क्वेअर हे तुम्हाला मिळालं. बरोबर आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. आता मला सांगा ह्याला जर मी इक्वेशन आता 6 दिलं याला 6 तर जरा 3 कडे आणि 6 कडे बघा. इक्वेशन 3 आणि 6 कडे बघा. हे बघा मला सांगा BC अपॉन QR ला काय काय इक्वल आहे. BC अपॉन QR स्क्वेअर ला BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर या रेशोला काय इक्वल आहे. हा रेशो इक्वल आहे. हा रेशो इक्वल आहे. बघा इक्वेशन 3 मध्ये आहे. नेक्स्ट स्टेप फ्रॉम 3 and 6 काय मिळणार आपल्याला सांगा. फ्रॉम 3 and 6 सांगा हे LHS मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR ऍज इट इज. याला इक्वल कोण आहे BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. त्या BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअरला हे दोघे इक्वल आहेत
म्हणजे तिन्हीच्या तिन्ही त्याला इक्वल लिहिता येतील आपल्याला. इक्वल्स AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. आता याच्यावर तुमच्या टू प्रूव्ह कडे बघा त्यात काय होतं. when two triangles are similar, the ratio of their areas is equal to the ratio of squares of corresponding sides. आणि हा थेरम मी जसा आता तुम्हाला एक्सप्लेन केला असाच तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा आणि नंतर टेक्स्टबुकचाही थेरम वाचा. तुम्हाला जो कळेल तो त्यातला फायनल करा. ओके ओके. नाउ प्रॅक्टिस सेट 1.4. फर्स्ट क्वेश्चन. The ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the ratio of their areas. Question क्या होगा? The ratio of corresponding sides of similar triangles is 3:5. Then find the ratio of their areas. म्हणजे corresponding sides चा रेशो दिलाय 3:5 आणि त्यांच्या एरियाचा रेशो तुम्हाला त्यांनी विचारलाय. आता हा थेरम जेव्हा तुम्हाला वापरायचा असतो की नाही, जेव्हा तो त्यात अल्फाबेट्स म्हणजे ट्रायंगल ABC PQ अशी जर त्यांना नावं आली ना तर हा थेरम वापरायला जास्त सोपा आहे, आपल्याला तो कन्व्हिनियंट वाटतो. आणि जेव्हा नावं नसतील तेव्हा आपण A1/A2 म्हणायचं रेशोला. दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेशोला काय म्हणायचं? A1/A2. आणि करस्पॉन्डिंग साइड्स जे आहेत त्यांना म्हणायचं S1/S2 म्हणायचं. करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो जो असतो त्याला S1/S2. प्रॉब्लेम अवघड नसतो, फक्त कसं लिहायचं तुम्हाला हे जमलं पाहिजे. नाव क्वेश्चन नंबर फर्स्ट, एक्सरसाइज 1.4. Let the areas of two similar triangles, शब्द बघा सिमिलर ट्रायंगल आहे. Let the areas of two similar triangles be A1 and A2 and their corresponding sides be S1 and S2 respectively. Their corresponding sides be S1 and S2 respectively. मग आपला थेरम काय एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा? Therefore A1/A2 is equal to corresponding side square S1 square upon S2 square. त्याला रिझन काय द्यायचं? थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स असं त्याला रिझन द्यायचं. ओके. Therefore, आता फक्त नेक्स्ट स्टेप मध्ये मी काय चेंज करतोय बघा. A1/A2 दिस रेशो इज इक्वल टू S1/S2 चा कॉमन स्क्वेअर केलाय. याचा अर्थ एकच आहे. S1/S2 चा आपण कॉमन स्क्वेअर केलाय आणि तुम्हाला करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो 3:5 दिलेला आहे. इज इक्वल टू हा रेशो 3:5 म्हणजेच काय? 3/5 त्याचा स्क्वेअर. 3 स्क्वेअर 9 आणि 5 स्क्वेअर 25. म्हणजे थोडक्यात A1/A2 ह्याचा रेशो काय आला? 9:25. लास्ट स्टेप मध्ये रेशोच्या फॉर्म मध्ये. Therefore A1:A2 is equal to 9:25. हे त्याचं फायनल आन्सर आहे. 9:25. ओके ओके. नाउ सेकंड आणि थर्ड क्वेश्चन फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्म मध्ये. सेकंड क्वेश्चन बघा. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR and AB is to PQ. This ratio is 2:3. Then fill in the blanks. Area of triangle ABC upon area of triangle PQR. Area of triangle PQR is equal to अर्थात AB square upon PQ square corresponding side square. AB square upon PQ square. मग आता AB is to PQ रेशो किती आहे बघा आपल्याला? 2:3. म्हणजेच 2/3 चा स्क्वेअर किंवा 2 स्क्वेअर अपॉन 3 स्क्वेअर. म्हणजे 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9. समजा. आता सेकंड क्वेश्चन बघा. त्याचा थर्ड क्वेश्चन बघा. इफ ट्रायंगल ABC is similar to triangle PQR, area of triangle ABC 80, area of triangle PQR 125. काय विचारलं आपल्याला?
area of triangle ABC upon dash area of triangle PQR. This ratio equals 80 upon 125. 80 upon 125. आता खरं तर त्याच्यानंतर डायरेक्ट इथे आन्सर लिहायचं पण त्याआधी आपण रेफर करूया. When two triangles are similar, the ratio of their areas is equal to ratio of squares of corresponding sides. म्हणजे ह्याच्यात मला काय काय लिहिता येतं? AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर लिहिता येतं, BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर लिहिता येतं, AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर लिहिता येतं. तिथे आपल्याला AB अपॉन PQ पाहिजे म्हणजे मी ह्याला लिहिणार आहे AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. हा रफरचा पार्ट आहे इज इक्वल टू हे 80 अपॉन 125 जे आहे 80 अपॉन 125 ह्याला जर मी थोडंसं रिड्यूस केलं 5 न तर बघा 5 16 जर 80 16 5 जाईल 5 16 जाईल आणि 5 25 म्हणजे रिड्यूस केल्यानंतर ते काय आलं सांगा 16 अपॉन 25 आलं. आणि मग याचं स्क्वेअर रूट घेतलं आपण AB अपॉन PQ की याचं स्क्वेअर रूट 4 मिळेल तुम्हाला. 16 चं स्क्वेअर रूट 4 आणि 25 चं स्क्वेअर रूट काय मिळेल तुम्हाला 5 मिळेल. ओके, ही स्टेप तिथे त्यांनी दिलेली नाही, आपण ते रेफर करायचे आणि मग काय असेल ते फिल इन द ब्लँक्स पूर्ण करायचे. ओके ओके, नाव क्वेश्चन नंबर 4 काय दिली इन्फॉर्मेशन बघा. ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल PQR. ट्रायंगल एलिमेंट सिमिलर ट्रायंगल PQR 9 times area of triangle PQR is equal to 16 times area of triangle element. हे तुम्हाला गिवन इन्फॉर्मेशन आहे. If QR equals 20, find MN. If QR equals 20, find MN. ठीक आहे. आता मग याच्यामध्ये काय करतो लक्ष आहे. ट्रायंगल these two triangles are similar हे तुम्हाला दिलेलं आहे. 9 times area of triangle PQR equals 16 times area of triangle element. त्यातला एरिया ऑफ ट्रायंगल एलिमेंट LHS मध्ये ट्रान्सफर करतो आणि नंबर 9 तिकडे ट्रान्सफर करतो. म्हणजे स्टेप काय म्हणजे बघा तुम्हाला. सो एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन हे डिवाइड होतील एरिया ऑफ ट्रायंगल LMN RHS 16 अपॉन 9. ह्याला आपण काय लिहूया इक्वेशन 1. आता हे दोन्ही ट्रायंगल्स तुम्हाला PQR आणि LMN सिमिलर दिलेत. मग जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो तर रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल LMN इज इक्वल टू मी काय काय लिहू शकतो तर PQ स्क्वेअर अपॉन LM स्क्वेअर इज इक्वल टू QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर अपॉन LN स्क्वेअर. हे तीन पैकी आपल्याला जे पाहिजे ते शो दॅट कडे बघून टू प्रूव्ह कडे बघून लिहायचं असतं. म्हणजे इक्वल टू काय लिहिणार आहे सांगा मी आता QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. ह्याला रिझन द्यायचं मग अशी लिहून दाखवतो बघा थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. त्याला रिझन काय द्यायचं थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स इक्वेशन 2 येते. आता 1 आणि 2 च्या LHS सेम आहेत. 1 आणि 2 च्या LHS सेम आहेत म्हणजे याचा अर्थ RHS देखील काय असले पाहिजे सेम असले पाहिजे. देयरफॉर QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर is equal to 16 upon 9 from 1 and 2 from equations 1 and 2. Next step मध्ये आपण स्क्वेअर रूट्स घेऊया. देयरफॉर QR upon MN is equal to 4 upon 3. आता याच्यावर आपल्याला QR ची व्हॅल्यू किती दिली आहे 20. मग ती रिप्लेस कर या साइडला देते. QR च्या जागी आपण 20 रिप्लेस करणार. So 20 upon MN is equal to 4 upon 3. 4 upon 3. टर्म्स फक्त ट्रान्सफर करायचे. 4 into MN 4 into MN is equal to 20 multiplied by 3. Now 4 divide कर. So MN equals 20 multiplied by 3 divided by 4. 4 1s are 4. 4 5s are 20. Final answer MN is equal to 5 3s are 15 units. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. ओके
Now question number 5. Areas of two similar triangles are 225 square centimeter and 81 square centimeter. दोन सिमिलर ट्रायंगल्सच्या एरियाज तुम्हाला दिलेले आहेत. इफ द साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर, देन फाइंड द साइड ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल किंवा लार्जर ट्रायंगल. ठीक, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि त्यांच्या एरियाज तुम्हाला 225 आणि 81 स्क्वेअर सेंटीमीटर दिले. ठीक आहे, बघा लक्ष. लेट the areas of two similar triangles be A1 and A2 and their corresponding sides be S1 and S2 respectively. Their corresponding sides be S1 and S2 respectively. Okay, आपल्याला आता दिलेली इन्फॉर्मेशन एरिया, एका ट्रायंगलची एरिया काय दिली बघा. A1 equals 225 स्क्वेअर सेंटीमीटर आणि A2 equals किती आहे बघा 81 स्क्वेअर सेंटीमीटर. आता साहजिक आहे तुम्हाला एरियावरून समजायला पाहिजे A1 ज्या ट्रायंगलची एरिया आहे तो ट्रायंगल मोठा असला पाहिजे आणि A2 ज्याची एरिया तो ट्रायंगल काय असला पाहिजे, लहान असला पाहिजे. तुम्हाला पुढे काय दिलंय बघा, द साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12. आता हे जे S1 S2 च्या साइड्स आहेत ते S1 साइड तुम्हाला माहिती आहे का मोठ्या ट्रायंगलची? नाही माहिती. पण S2 मात्र तुम्हाला माहिती आहे. सांगा S2 किती आहे सांगा, 12 सेंटीमीटर आहे. त्याने असं म्हणलंय द साइड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर. मग हा ट्रायंगल काय असला पाहिजे, स्मॉलर, त्याची साइड तुम्हाला 12 सेंटीमीटर दिली. आता दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो, A1 upon A2, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स, S1 स्क्वेअर अपॉन S2 स्क्वेअर. पुन्हा ह्याला रिझन काय द्यायचं, थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स असं ह्याला रिझन द्यायचं. आता हे रेशोज रिप्लेस करा. 225 अपॉन 81 इज इक्वल टू S1 स्क्वेअर, आपल्याला S1 माहितीच नाही, अपॉन S2 स्क्वेअर म्हणजे 12 स्क्वेअर, S2 स्क्वेअर म्हणजे 12 स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. टेकिंग square roots on both sides. 225 इथे या साइड लिहितो. 225 चा स्क्वेअर रूट किती असणार आहे, 15 अपॉन 81 चा स्क्वेअर रूट काय असणार आहे, 9 इज इक्वल टू S1 चा स्क्वेअर आहे मग त्याचा स्क्वेअर रूट काय असणार आहे, S1 अपॉन 12 चा स्क्वेअर आहे मग त्याचा स्क्वेअर रूट किती असणार आहे, 12. आपल्याला S1 पाहिजे, त्याला डिवाइडेड बाय 12 केले ते ट्रान्सफर करा म्हणजे 15 अपॉन 9 मल्टिप्लाइड बाय 12 इज इक्वल टू S1. 3 3 is 9, 3 4 is 12, 3 1 is 3, 3 5 is 15, 5 4 is 20 म्हणजे S1 इक्वल्स तुम्हाला काय मिळालं 20. लास्ट लाइन द्यायची, लास्ट लाइन. देयरफॉर S1 काय सांगा, S1 दिस इज द साइड ऑफ लार्जर ट्रायंगल और बिगर ट्रायंगल. फक्त लास्ट लाइन द्यायची. देयरफॉर साइड ऑफ लार्जर ट्रायंगल इज 20 सेंटीमीटर. ओके. Now question number 6. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. If area of triangle ABC is to area of triangle DEF is equal to 1:2, AB equals 4, find DE. क्वेश्चन सगळ्यांनी वाचून घ्यायचं. ओके. आता मला सांगा ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीएफ कसले ट्रायंगल आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल. मग इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणले की प्रत्येक अँगल त्याचा किती डिग्री असतो, 60 डिग्री. मग ट्रायंगल लहान काढला काय मोठा काढला काय, अँगल तर कायम 60 डिग्री असणार आहे प्रत्येक अँगल. त्यामुळे दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे कायम सिमिलर असतात.
they are always similar by a test. त्यामुळे इथं सिमिलॅरिटी मेन्शन करणं काही गरजेचं नसतं, हे प्रूव्ह करणं डायरेक्ट सिमिलर सगळ्यात असतं. बघा, ट्रायंगल ABC and triangle DEF are equilateral triangles. Therefore, triangle ABC similar triangle DEF. ते सिमिलर असतातच. मग जेव्हा दोन ट्रायंगल्स सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो? Therefore, area of triangle ABC upon area of triangle DEF is equal to, आपल्याला AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर लिहिता येईल. शो दॅट मध्ये बघा, AB 4 आहे, DE विचारले, त्याला मी लिहिणार आहे AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. रिझन, थिअरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, हे त्याला रिझन देईल. ओके, आता तुम्हाला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो त्यांनी 1:2 दिलेला आहे गिवन मध्ये. म्हणजे ABC अपॉन DF हा रेशो तुम्हाला काय दिलाय? 1/2 किंवा 1:2 इज इक्वल टू AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. आता याच्यात AB ची व्हॅल्यू 4 आहे आणि DE ची व्हॅल्यू किती विचारते. Therefore 1/2 इक्वल्स AB म्हणजे 4 अपॉन DE स्क्वेअर as it is. टर्म्स मी ट्रान्सफर करणार आहे. DE स्क्वेअर इंटू 1 म्हणजेच DE स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर 16, 16 टू द 30, किंवा मी त्याला सरळ 16 इंटू 2 लिहितो ना, काही लिहित नाही बघा. 4 स्क्वेअर 16 इंटू 2, स्क्वेअर रूट घ्यायला सोपं पडतं. नेक्स्ट स्टेप, टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. देअरफॉर DE इक्वल्स 16 चं स्क्वेअर रूट किती? 4 आणि 2 चं स्क्वेअर रूट निघत नाही, √2 आहे असेल तरी चालेल. फायनल आन्सर DE इक्वल्स 4√2. फक्त सेंटीमीटर वर काय दिलंय का? नाही. मग आन्सरला युनिट्स असं लिहायचं. यात तुम्हाला काय कळलं पाहिजे की दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स हे कायमच सिमिलर असतात. ओके ओके, नाव क्वेश्चन नंबर 7. तो तिथं तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलाय, पण मी सगळ्याच्या सगळ्या प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून दाखवेन. तुम्हाला हवे तसे फिल इन द ब्लँक्स त्यातले भरून घ्या. ओके, सेगमेंट इन ट्रायंगल DEF या ट्रायंगल मध्ये सेगमेंट PQ इज पॅरलल टू DE. PQ आणि DE पॅरलल दिलेत. ट्रायंगल PQF ची एरिया दिली आहे बघा. या ट्रायंगलची एरिया, ट्रायंगल PQF ची एरिया दिली आपल्याला 20 स्क्वेअर युनिट्स. तिथं स्क्वेअर युनिट्स हा शब्द पाहिजे, 20 स्क्वेअर युनिट्स. आणि रिलेशन दिले तुम्हाला PF इक्वल्स ट्वाइस DP. फार महत्वाचं आहे. PF ची लेंथ जी आहे बघा, PF ही लेंथ जी आहे ती ट्वाइस DP इतकी आहे. PF ची लेंथ काय? ट्वाइस DP. देन फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. या क्वाड्रिलॅटरलची बघा, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे त्याची तुम्हाला एरिया त्यांनी विचारलेली. ओके, आणि त्या ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये आपल्याला हे लिहायचं. आता ते जे रिलेशन दिले की नाही त्यांनी, तिथनं आपण याच्यात सुरुवात करायची. बघा, सुरुवातीला मी त्यातला गिवन पार्ट काय काय तो आधी लिहून देतो तुम्हाला. बघा, इन ट्रायंगल DEF, इन ट्रायंगल DEF PQ इज पॅरलल टू DE. PQ DE ला काय? पॅरलल आहे. या ट्रायंगलची एरिया दिली आहे तुम्हाला. सांगा, एरिया ऑफ ट्रायंगल नाव काय त्याचं? PQF. एरिया ऑफ ट्रायंगल PQF किती आहे? 20 स्क्वेअर युनिट्स. ही तुम्हाला एरिया दिलेली. आणखी एक रिलेशन दिलंय ते म्हणजे वाचा रिलेशन, PF इक्वल्स ट्वाइस DP. PF इक्वल्स ट्वाइस DP असं तुम्हाला रिलेशन दिलंय. म्हणजे PF ची लेंथ जी आहे बघा, PF ची लेंथ DP च्या ट्वाइस आहे. मग समजा आपण DP ला जर x अज्यूम केलं, DP ला जर x अज्यूम केलं तर PF कसा असेल? ट्वाइस DP म्हणजे ट्वाइस x असली पाहिजे. म्हणजे टोटल DF ची लेंथ जी आहे ती 1x + 2x मिळून काय आला पाहिजे? 3x व्हायला पाहिजे. हा या प्रॉब्लेमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, बरं, मी तो रेड पेनने लिहितोय. लेट DP ची लेंथ आपण किती अज्यूम करणार आहोत? x. मग जर DP ची लेंथ x अज्यूम केली तर PF ची लेंथ किती असणार आहे?
देअरफॉर पीएफ, मला जागा कमी म्हणून मी समोर समोर लिहिते बरं का. देअरफॉर पीएफ इक्वल्स ट्वाइस एक्स असले पाहिजे. मग जर पीएफ जर ट्वाइस एक्स असेल तर डीएफ हे जे टोटल डिस्टन्स डीएफ आहे ना, डीएफ हे डिस्टन्स किती असतं पाहिजे सांगा. तर ते डीपी प्लस पीएफ इतकं असलं पाहिजे. मग डीपी किती आहे, एक्स, बघा ना, डीपी किती आहे, एक्स, पीएफ किती आहे, 2x, आणि यांची ऍडिशन काय असली पाहिजे, तर ती 3x असली पाहिजे. हा या प्रॉब्लेमचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ओके. आता मला सांगा, ह्या दोन लाईन्स तुम्हाला कशा दिल्यात सांगा, तुम्ही पॅरलल दिल्यात की नाही. मग जर या दोन लाईन्स पॅरलल असतील तर हा आणि हा कसल्या टाईपचा अँगल आहे सांगा, करस्पॉन्डिंग अँगल आहे. तसंच हा अँगल आणि हा अँगल देखील कसले अँगल आहेत सांगा, करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजे आपल्याला मोठा ट्रायंगल आणि लहान ट्रायंगल आपल्याला ह्याच्यावरनं ए टेस्टनं सिमिलर सांगता येईल. बघा, इन ट्रायंगल, मोठ्या ट्रायंगलचं नाव मी डीईएफ म्हणणार आहे. डीईएफ अँड ट्रायंगल पीक्यूएफ अँड ट्रायंगल पीक्यूएफ, या दोन ट्रायंगल मध्ये हा अँगल याला कॉम्पोनंट आहे. आता याचं नाव काय सांगा, डीईएफ. अँगल डीईएफ कॉम्पोनंट अँगल पीक्यूएफ. रिझन कंबाईन घेऊ आपण. आता तो वरचा अँगल ईडीएफ, अँगल ईडीएफ कॉम्पोनंट अँगल, हे नाव काय, ईडीएफ. क्यूपीएफ या दोघांना मिळून रिझन द्यायचं करस्पॉन्डिंग अँगल्स. कसले अँगल असे ना ते, करस्पॉन्डिंग अँगल्स, म्हणजे पॅरलल लाईन्स मधले करस्पॉन्डिंग अँगल्स. मग हे दोन्ही ट्रायंगल्स कुठल्या टेस्टने सिमिलर झाले, ए टेस्ट. देअरफॉर ट्रायंगल डीईएफ सिमिलर ट्रायंगल पीक्यूएफ बाय ए टेस्ट. आता जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो कसा असतो, रेशो ऑफ स्क्वेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूएफ इज इक्वल टू डी स्क्वेअर अपॉन पीक्यू स्क्वेअर आपल्याला लिहिता येईल, किंवा ईएफ स्क्वेअर अपॉन क्यूएफ स्क्वेअर लिहिता येईल, किंवा डीएफ स्क्वेअर अपॉन पीएफ स्क्वेअर लिहिता येईल. डीएफ पीएफ यातली इन्फॉर्मेशन आहे बघा तुमच्याकडे. तेव्हा काय लिहायचं हे कळलं पाहिजे. डीएफ स्क्वेअर अपॉन पीएफ स्क्वेअर, डीएफ स्क्वेअर अपॉन पीएफ स्क्वेअर. काय रिझन आहे त्याला, थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. ओके, थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. नेक्स्ट स्टेप इज इक्वल टू, हा सांगा, डीएफ ची लेंथ किती आहे, वर वाचून बघा, डीएफ किती आहे, 3x त्याचा स्क्वेअर अपॉन पीएफ ची लेंथ किती आहे बघा, पीएफ इथे बघा, पीएफ ची लेंथ किती आहे, ट्वाइस एक्स त्याचा स्क्वेअर. आणि या एलएचएस मध्ये आपल्याला एक एरिया माहिती आहे, आपल्याला कोणती माहिती आहे, तर पीक्यूएफ. त्यामुळे एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ ऍज इट इज अपॉन, हा याची एरिया किती आहे वरती वाचा बरं, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूएफ किती आहे बघा, 20. नाउ नेक्स्ट, एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ ऍज इट इज, एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ ऍज इट इज अपॉन 20 इज इक्वल टू 3x चा स्क्वेअर म्हणजे 9x स्क्वेअर आणि 2x चा स्क्वेअर म्हणजे 4x स्क्वेअर. म्हणजे x स्क्वेअर काय करायचे, कॅन्सल, आणि 20 पलीकडे ट्रान्सफर करायचे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल नेक्स्ट आहे, एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ इक्वल्स एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ इक्वल्स 9/4 मल्टिप्लाइड बाय 20. तर मी याच्याच पुढे कंटिन्यू करतो. 4 1 4, 4 5 20, 9 5 45 स्क्वेअर युनिट्स. ही कोणाची एरिया मिळेल तुम्हाला, ट्रायंगल डीईएफ, म्हणजे बाहेरचा मोठा ट्रायंगल जो आहे त्याची तुम्हाला एरिया मिळेल. या मोठ्या ट्रायंगलची एरिया तुम्हाला 45 मिळाली, त्यात या छोट्या ट्रायंगलची एरिया 20 आहे. मग त्या मोठ्या ट्रायंगलच्या एरियामधून ही जर एरिया आपण सबट्रॅक्ट केली तर कोणाची एरिया शिल्लक राहील सांगा,
अर्थात क्वाड्रिलॅटरल DPQE ची एरिया शोधायला पाहिजे. तुम्हाला त्याने काय विचारलंय? फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. Therefore, area of quadrilateral DPQE is equal to triangle DEF ची area of triangle DEF minus area of triangle हा छोटा PQF. सांगा DEF ची एरिया आत्ताच तुम्हाला किती मिळाली? 45 आणि DEF ची एरिया किती आहे? 20. दोघांचा डिफरन्स 25 स्क्वेअर युनिट्स. या प्रकारे हा प्रॉब्लेम सोडवून ठेवायचा. पण ऍक्च्युअली तुम्हाला हा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, त्यामुळे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स त्यानुसार बघून तिथे लिहायचे. पण एकदा सोल्युशन वहीत असंही लिहून ठेवा. ओके. यानंतर आता आपला हा एक्सरसाइज 1.4 इथं संपला. म्हणजे सिमिलॅरिटीचे सगळे तुमचे टीचिंग मधले जे पार्ट होते, सिमिलॅरिटीतल्या कन्सेप्ट वर जे होते ते इथं सगळे संपलेलं आहे. यानंतर आहे प्रॉब्लेम सेट 1. यानंतर प्रॉब्लेम सेट 1 त्याच्यामध्ये साधारण एक 13 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये 13 क्वेश्चन्स. पण सुरुवातीचे क्वेश्चन्स आहेत ते अगदीच सोपे आहेत. म्हणजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सेकंड डे संडेला बऱ्याचदा वेळ असतो, तर त्यावेळेस तुम्ही हा प्रॉब्लेम सेट 1 सगळ्याच्या सगळ्या सोडवायला सुरू करायचं. म्हणजे एस्पेशली पहिले जे क्वेश्चन आहेत ना, हे तरी तुम्ही सोडवून ठेवायचे. पहिले 4-5 क्वेश्चन्स फार सोपे आहेत. हे करून ठेवा आणि मला जे डाऊट असतील त्या 1 to 4, 5 मध्ये ते मला विचारा. मी तेही एक्सप्लेन करेन आणि शेवटचे मी सगळेच तुम्हाला असं पुन्हा शिकवणार. ओके. थँक्यू.